1970-80च्या दशकाचा काळ देशात समाजवादी विचारसरणीने बाळसं धरायला सुरुवात केली होती. अशातच वेगळ्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करणारी अनेक नेते मंडळी एकत्र येऊन या देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करत होते. मुंबईतील बंद सम्राट आणि ट्रेड युनियनचा बादशाह अशाच एका चळवळीला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या हाताखाली विद्यार्थी संघटनातून आलेले अनेक समाजवादी विचारांनी पछाडलेले तरुण त्या काळात सक्रिय होऊन पुढील नेतृत्वाची दिशा ठरवत होते. या जोडगोळीने पुढे जात, गुरु शिष्यांच्या जोडगोळीने पुढे जात 1994 साली समता पक्षाची स्थापना केली. 1998 ते 2004 सालापर्यंत वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ह्या दोन्ही गुरुचेल्यांनी केंद्रीय मंत्रिपदी विराजमान होऊन देशामध्ये आपली छाप सोडली. यातील शिष्याने नंतर 2005 साली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ती आजपर्यंत. याच काळामध्ये गुरुचा वाईट काळ आला, शरीराने साथ द्यायची सोडली. एकेकाळी ज्यांच्या एका आवाजाने मुंबई आणि अख्खा देश स्तब्ध होत होता, त्या बंद सम्राटाला त्याचं राजकारण बंद करावं लागलं. 2009 साली चेल्याने तिकीट नाकारलं. गुरुने अपक्ष उभं राहत ती निवडणूक हरली आणि त्यानंतर काही काळातच त्या गुरुचा ह्या जगाचा त्यांनी निरोप घेतला. पण नियतीचा न्याय हा कधीच अर्थवट राहत नाही. आज 2026 साली चेल्याला मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यात येत आहे आणि कारण सांगितलं जात आहे प्रकृती स्वास्थ्याचं. 2009 साली जे नितीश कुमारांनी आपल्या गुरुबरोबर जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर केलं, आज भाजपा ज्या नितीश कुमारांचं बोट धरून बिहारमध्ये वाढली, मोठी झाली, त्या भाजपाने आज प्रकृतीचं कारण देत नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. हा नियतीचा अलिखित न्याय आहे. जे गुरुच्या बाबतीत चेल्याने केलं, आज चेल्याच्या बाबतीत त्यांच्या हात पकडून, त्यांचं बोट पकडून मोठं झालेल्यांनी तेच केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.